आजच्या दिवसातील अंतिम सामना म्हणजे आजची फायनल मॅच. आज जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. जो संघ पराभूत होईल त्याला मोकळ्या हाताने मात्र फिरावं लागेल आणि 1 वर्ष वाट पाहावी लागेल कॅम्बॉय चषकाची. त्यामुळे ही मॅच मात्र फार महत्त्वाची असेल. एका बाजूने आलोक 11 तर दुसऱ्या बाजूने संदीप कोदरे 11. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नयन. पहिला चेंडू नयनचा असेल. पहिला चेंडू फटका चांगला खेळलाय पव्या, ते मात्र झेल टिपला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. फलंदाज होईल बाद. स्वप्नील भालेराव. मोठी विकेट इथे गमावली गेली. ज्या खेळाडूकडे फार अपेक्षा होत्या तो खेळाडू मात्र इथे 0 धावांवरती बाद झाला. मोठा झटका बसलाय, मोठा धक्का. पहिला बॅटर मात्र बाद. नवीन बॅटर परत एकदा येतोय मैदानामध्ये अयान. अयान शेख नवीन फलंदाज मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती आलेले विकेट. पहिल्या चेंडूवरती मात्र गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळाला. नयनने केलेली नयन रम्य कामगिरी. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. करण गंचोलकरने टिपलेला एक सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे विकेट मिळाली. मॅचला सुरुवात झाली. पहिला चेंडू गोलंदाजी टीमच्या खात्यामध्ये लाभदायी ठरला. आता बॅटिंग साठी नवीन बॅटर मैदानामध्ये आला आयान. लेफ्टी फलंदाज बाद झाला. नवीन लेफ्टी फलंदाज. लेफ्टी रिप्लेस लेफ्टी. इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. ते चेंडू मात्र नयनचा निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजीला इथे सुरुवात. नयनचा आलेला हा निर्धाव चेंडू. आजच्या दिवसामध्ये केलेलं काम, आजच्या दिवसामध्ये केलेलं परिश्रम, आजच्या दिवसामध्ये केलेली मेहनत जर तुम्हाला सार्थकी ठरवायची असेल तर या मॅच मध्ये विजय मिळवावा लागेल. या मॅच मध्ये जिंकावं लागेल. इथे परत एकदा नो लुकिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण इथे नो लुकिंग शॉटला यश मात्र आलं नाही. चेंडू मात्र शरीरावरती आदळला. एक सिंगल धाव बॅटच्या स्वरूपात एक सिंगल धाव मात्र घेताना पाहायला मिळेल. आसिफ स्ट्रायकिंग एंडवरती असेल. आसिफ खूप वेळानंतर आसिफ मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. प्रयत्न मात्र आसिफ देखील मोठा फटका खेळायचा होता. ते क्षेत्ररक्षक कोणीच नव्हता त्यामुळे इथे एक सिंगल धाव मात्र मिळेल. ही मॅच मात्र आता दोन्ही संघांसाठी फार महत्वाची आहे. कमीत कमी 21,000 रुपये. जो जिंकेल त्याच्या नावावरती कमीत कमी 21,000 रुपये. जो पराभूत होईल त्याला मात्र मोकळ्या हाताने घरच्या रस्त्याला फिरावं लागेल. 2 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरला सुरुवात. अयान बॅटच्या अगदी बॉटम चेंडूने घासून गेला. इथे मात्र एक सिंगल धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. ते मात्र परत एकदा केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. टॉस जिंकला होता आलोक 11ने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 3 धावा. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असताना या 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळाल्या. यांच्या गोलंदाजीचा अगदी समाचार घेत असताना स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. फार दूरवरनं चेंडू मात्र गेला असं आसिफला वाटलं असेल पण चेंडू इतक्या वेगाने पास झाला. चॅम्बो स्टंपच्या मागे मात्र चांगली कामगिरी. 3 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. केवळ 3 धावा. नयनची नयन रम्य गोलंदाजी. वातावरण अगदी शांत करून टाकणारी गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा. अजूनही 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. आलोक 11 इथे मात्र प्रयत्न करेल मोठ्या धावा बनवण्याचा. कारण इथे माहिती आलोक 11ला कारण इथे जिंकायचं असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. धावा बनवावी लागतील. क्रिकेट अगदी तुम्हाला नेहमी शिकवून देतं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जगायचं कसं, लढायचं कसं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. बॉलर्स नेम सचिन. गोलंदाजी मार्कवर आला सचिन. क्रिकेट तुम्हाला नेहमी शिकवतो लढायचं कसं, खेळायचं कसं, जगायचं कसं, झुंजायचं कसं.
नेहमी आपण म्हणतो खर्च करने से पहले कमाना सीखिए, खर्च करने से पहले कमाना सीखिए. क्रिकेट क्या है, खुद ही जान जाओगे. बैटिंग करो तो रन बनाओ, तो फील्डिंग में बहुत से रन बचाने पडेंगे. तर बॅटिंग करताय तर धावा बनवायला लागतील, नाहीतर फील्डिंग मध्ये गोलंदाजांना तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी देणार काय. बॅटची कट करण घोंसलकर, चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एक सिंगल धाव. इथे आतापर्यंत पाहिलं तर सिंगलच्या धावा फक्त धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. ज्या संघाने मात्र सुरुवात करत असताना 3 चौकार 3 षटकारापासून अशी सुरुवात केली, त्या संघाला मात्र या मॅच मध्ये बांधून ठेवण्याचं काम गोलंदाजांनी केले. नयनने केलेली अप्रतिम गोलंदाजी. सचिनने देखील चांगली सुरुवात केली. सचिनचा चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू होता. स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला थांबवलं जाईल. केवळ एक सिंगल धाव. ऑरेंज आर्मी आज मैदानामध्ये दाखल झाली आणि ऑरेंज आर्मीचा खेळ देखील तसाच पाहायला मिळाला. तर महाराष्ट्रामध्ये भगव्या रंगाला फार मोठं स्थान आहे. भगव्यामध्ये काय, भगव्यामध्ये राग आहे, भगव्यामध्ये त्याग आहे, भगव्यामध्ये छत्रपती शिवरायांसारखा वाघ आहे. आणि त्याच भगव्याला आज मैदानामध्ये परिधान करून टीम मैदानामध्ये उतरली आहे. आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार या इनिंगचा. या इनिंगचा पहिला चौकार आपण पाहिला. 9 धावा धावफलकावरती. पाहता पाहता अलोक 11 संघ देखील मुसुंडी मारताना पाहायला मिळेल. कारण इथे माहिती एखादा मॅच मध्ये रन थांबलेले असतील तर ते थांबलेले आपल्याला चांगले वाटतात, पण एकदा का रन सुरू झाले ना की त्या रनांना थांबवणं मात्र अवघड होऊन जातं. टेनिस क्रिकेट हा मात्र जादूही भरलेला क्रिकेट आहे. आणि टेनिस क्रिकेटला मात्र आता फार मोठं ग्लॅमर देखील आपल्याला येताना पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉल थोड्या दिवसामध्ये बीसीसीआय देखील टेनिस बॉल मध्ये टाईप केले जाईल आणि बीसीसीआयचं देखील लक्ष या टेनिस बॉल वरती राहील. म्हणजे टेनिस क्रिकेटला आता सुवर्ण दिवस मात्र आलेत. कारण टेनिस क्रिकेटमध्ये जे ग्लॅमर आलंय, टेनिस क्रिकेटमध्ये जे उत्साह आलाय, वातावरण जे बदललंय ते मात्र टेनिस क्रिकेटसाठी फार चांगलं झालंय. ISPL सारखी मोठी स्पर्धा टेनिस बॉल वरती खेळली जाते. विशेष करून आता संपूर्ण जगाचं लक्ष मात्र या स्पर्धेवरती लागलंय, या खेळाडूंवरती लागलंय. खरं तर जो खेळाडू चांगला खेळेल त्याचं मात्र एक प्रोफेशन बनून जाईल आणि अगदी त्या खेळाडूचा उदरनिर्वाह देखील या चेंडू टेनिस बॉल वरती खेळला जाईल. यावेळेस फटका चांगला खेळला. आयांच्या बॅटमधनं आलेला सुंदर फटका होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करेल, पण चेंडू सुसाट वेगाने जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. ही बॅटिंग मात्र गरजेची. ही बॅटिंग मात्र गरजेची अलोक 11 संघासाठी. का आयनला मात्र लवकर बॅटिंगला पाठवलं हे आयनने मात्र सिद्ध केलं. जबरदस्त फटकेबाजी. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 12 धावा इथे मात्र खर्च झाल्या. आयन मात्र ताकदवान बॅटर आहे आणि त्याची ताकद त्याने मात्र सिद्ध केली आहे. त्याच्या नावाचा दबदबा मात्र त्याने सिद्ध केलाय. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता. सचिन काय गोलंदाजी केली सचिन या चेंडूवरती. 2 चौकार जरी आले असतील तरी त्याने त्याची हिंमत मात्र हारली नाही. त्याने दाखवलंय की माझ्याकडे देखील क्षमता आहे. 2 चौकार खेळलेच मित्रा, पण माझ्याकडे चांगला चेंडू टाकण्याची क्षमता ही देखील कसून भरली आहे. चेंडू हवेत. परत एकदा गॅप मध्ये प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका होता. क्रिकेटची आवड त्याला हे फटके पाहायला फार आनंद होतो आणि तोच फटका इथे मात्र खेळला. 4 धावा इथे वसूल केल्या गेल्या. चौकाने मात्र धावफलक पुढे सर केलं. 19 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 19 धावा. एकोणीस धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 19 धावा. गोलंदाजी मार्कवर परत एकदा नयन. मागच्या ओव्हर मध्ये नयनने केलेली अप्रतिम गोलंदाजी. परत एकदा नयनकडे चेंडू झोपवलाय. पहिला चेंडू नयन. एक सिंगल धाव घेत आसिफ मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. कारण आसिफला माहिती आहे इथे आयांच्या बॅट मध्ये चेंडू येतात
त्याला चेंडू आता तो टेनिसचा बॉल दिसत नाहीये, त्याला चेंडू तो टेनिस बॉल दिसत नाही, त्याला चेंडू आता फुटबॉल दिसायला लागलाय. त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला देण्याचा प्रयत्न तो करेल. एक सिंगल धाव घेत आसिफ मात्र नॉन स्ट्राईकला जात. एक चांगला खेळ त्याने मात्र करून दाखवला. स्ट्रायकिंग एंडवरती परत एकदा अयान. ट्वेंटी रन ऑन स्कोर बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. तिसऱ्या षटकाला झालेली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव. दुसरा चेंडू इथे मात्र फटका चांगला खेळला. फाईन लेग दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न करेल. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे घडतंय काय? चुका चुका चुका. चॅम्बोच्या हातून तुम्हाला धाव चोरणं सोपं काम वाटलं का? हे फार अवघड आहे. तिथे एकच स्टंप दिसत होता चॅम्बोला. बरोबर एष्टाचा वेध घेतला आणि तिथे फलंदाजाला रनआउटच्या रूपाने परतावं लागेल. मोठी विकेट. अयान शेख इथे मात्र बाधून डगआउटला परतेल. विकेटच्या मागे चॅम्बोला तुम्ही पाहताय अप्रतिम एष्ट्यांचा वेध त्याने घेतला. कधी नेहमीच आपण म्हणतो त्याचे डोळे खराब असतात त्याला चष्मा लागतो आणि चष्मा लागल्यावर याला काय दिसणार आहे, हा काय वेध घेणार. पण इथे चॅम्बोने दाखवलं की माझ्या डोळ्यावर जरी चष्मा असेल तरी मी अर्जुनासारखा नेम साधू शकतो. त्याने मात्र नेम साधला. चॅम्बोला तुम्ही असं मैदानाच्या बाहेर पाहिलं तर तुम्हाला वाटणार देखील नाही की तो इतकं चांगलं क्रिकेट खेळतो. कारण नेहमी आपण म्हणतो की खेळाडूला सिक्स पॅक पाहिजे, हाईट चांगली पाहिजे तर तो चांगला क्रिकेट खेळेल. पण चॅम्बोने सांगितलं माझ्याकडे सिक्स पॅक नाही, माझ्याकडे फॅमिली पॅक आहे, पण मी चांगलं क्रिकेट खेळू शकतो. का चांगला थ्रो मात्र तिथे केला. इष्ट्यांचा वेध घेतला आणि विकेट मात्र मिळवली. फलंदाज मात्र बाद झाला. 21 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. हो परत एकदा अजित आला, स्विच हिट खेळला आणि परत एकदा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकार. मगाच्या मॅच मध्ये देखील तो आला आणि पहिल्या चेंडूवरती त्याने स्विच हिट खेळला होता आणि तेव्हा षटकार आला होता. पण इथे चौकार आलाय. 4 धावांनी इजाफा झाला. 4 धावांचा परिणाम मात्र मैदानामध्ये संघाच्या खात्यामध्ये केला जाईल. 25 धावा. 2.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 25 रन ऑन स्कोर बोर्ड. अजित परत एकदा बॅटिंग साठी तयार. इथे हा चेंडू मात्र स्टंपच्या वरतून निघून गेला असं पंचांनी कळवलं. चेंडू मात्र डॉट बॉल वेगवान मारा होता. यावर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 6 धावा इथे खर्च होताना पाहायला मिळाल्या. एक चौकार मात्र अजितने चांगला खेळून काढला. पण त्यानंतर नयनने देखील प्रत्युत्तर त्याला दिलं. चांगला चेंडू इथे पेश केला. यावेळेस फटका फसला. चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे टिपला जाईल आणि अजितचा फार लवकर खेळ संपला. अजितकडनं अपेक्षा फार मोठ्या होत्या. हा चेंडू मात्र अजितने चुकीचा खेळला. चेंडू उंच आकाशामध्ये चढवून टाकला आणि तिथे मात्र सोपा झेल होता. झेल टिपला आणि फलंदाजी ते बाद. 25 धावांवरती तिसरा फलंदाज बाद. नवीन बॅटर स्वप्नील सातव मैदानामध्ये दाखल होईल. मागच्या मॅचची कसर भरून काढावी लागेल. मागच्या मॅच मध्ये ज्या धावा बाकी होत्या त्या या मॅच मध्ये पूर्ण कराव्या लागतील. जबाबदारी घ्यावी लागेल कारण ही मॅच निर्णायक मॅच आहे, महत्वाची मॅच. तब्बल 21,000 रुपये, कमीत कमी 21,000 रुपये ही मॅच जिंकेल त्या संघाच्या खात्यात जमा होतील. ही मॅच मात्र महत्वाची असेल. 25 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 2.5 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. शेवटचा एक चेंडू असेल नयनचा. हो खोलवर टप्प्यात चेंडू होता, वेगवान चेंडू होता आणि तिथे मात्र एक सिंगल धाव करण गोलसरकरच्या हातून चोरली गेली. सिंगल धाव इथे पूर्ण होईल आणि सिंगल धावेवर ओव्हरची समाप्ती. धाव फलकावरती धावा जमा होत आहेत. 26 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा. पण नयनचं कौतुक करावं लागेल. 2 ओव्हर त्याने हाताळल्या. त्या 2 ओव्हर मध्ये त्याने फक्त 9 धावा खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त 9 धावा या 2 ओव्हर मध्ये नयनने खर्च केल्या. आमचे मुज्जूभाई यांचं शुभागमन. नाशिक चाळ प्रीमियर लीगचे खंदे आयोजक यांचं शुभागमन. सहर्ष स्वागत.
त्यावेळेस फटका चांगला खेळला आणि त्याचबरोबर इथे चेंडू जाईल परत एकदा सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने मात्र यावरची सुरुवात करण गन्सोलकर वरती आक्रमण. जो गोलंदाज पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता त्या गोलंदाजाला मात्र इथे पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवण्याचं काम केलं स्वप्नील सातव. मागच्या मॅचची बॅटिंग मात्र बाकी आहे, मागच्या धावा अजून बाकी आहेत. अभी तो नापी मुठ्ठीभर जमीन, अभी पुरा आसमान बाकी आहे. 7 धावा धाव फलकावरती आपण पाहत आतापर्यंत स्वप्नीलने बनवल्या. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे चॅम्बोने टिपला झेल आणि स्वप्नील सातव मात्र इथे बाद होईल. मोठी विकेट. त्या फलंदाज मात्र बाद झालाय मोक्याच्या क्षणी. अगदी बॅटर सेट होण्याचा प्रयत्न करत असताना इथे करण गोन्सोलकरने त्याचे भासे आवडले आणि तिथे स्वप्नीलला बाद केलं. नवीन बॅटर सूरज कोरम. सूरज नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. 32 धावांवरती 4 फलंदाज बाद. अजूनही जवळपास पाहिलं तर 10 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. हो स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. इथे त्यांचा वेध करण गोन्सोलकर आणखी एक विकेट मिळवतोय. फलंदाज होईल बाद. काय चाललंय काय, फलंदाज जा रहा आ रहा असं वाटतं. एकमेकाला टाळी देत आहेत, मैदानाच्या बाहेर जात आहेत. एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र बाद होऊन जात आहेत. असं वाटतंय आलोक 11 संघाने पहिल्या मॅचेस मध्ये पत्त्याचा जो बंगला बांधला होता ना, एक पत्ता खेचला आणि तो बंगला कोसळायला सुरुवात झाली. एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र बाद होत आहेत. 5 फलंदाज बाद, 32 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल प्रतीक. बत्तीस धावा, 5 फलंदाज बाद, 3.3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. नवीन बॅटर प्रतीक मैदानामध्ये दाखल झालाय. बॅटर प्रतीक आणि पहिला चेंडू इथे आपण पाहतोय. विशाल सरकार चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एक सिंगल धावेने समाधान. एक सिंगल धाव. करण गोन्सोलकर अगदी पहिल्या चेंडू ते षटकार आला होता, पण आता त्याचे 4 चेंडूचा खेळ तुम्ही पाहिला ना तर आश्चर्य बसणार नाही. पहिल्या चेंडू ते षटकार आल्यानंतर फक्त 7 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 विकेट देखील मिळवल्या. एक झेल, एक क्लीन बोल्डचा शिकार मात्र त्याने केला. 2 चांगल्या फलंदाजाला त्याने फार लवकर बाद करत संघाला मात्र एक चांगली पकड मजबूत करून दिली. आसिफ यावेळेस मात्र सगळी सूत्र हातात घ्यावी लागतील. चांगला फटका इथे खेळला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुमितचा चांगला थ्रो आणि त्याचबरोबर फलंदाज मात्र सुखरूप आपल्या घरट्यामध्ये देखील पोहोचलाय. चांगली रनिंग बिटन द विकेट. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. 35 धावांवरती धावफलक पोहोचलाय. शेवटचे 7 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि हे 7 चेंडू फार निर्णायक असतील, कारण इथे धावा जमवणं गरजेचं आहे आणि इथे बऱ्याचशा धावफलक अगदी शांत ठेवलाय, कमी ठेवलाय. 5 ओव्हरची मॅच, पण अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये सामना कसा होईल सांगता नाही. लो स्कोरिंग सामना झाला तर देखील बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र बेनिफिट असतं.
आणि तो बेनिफिट घेण्यासाठी पहिली बॅटिंग घेतली आसिफच्या बॅट मधनं. का आसिफ इतका वेळ वाट बघत होता हे तर दाखवलं, वाट बघितली आणि या चेंडूची वाट लावली, षटकार खेळलाय. 6 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 41 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपला. 41 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असतील. आता हे 6 चेंडू फार महत्वाचे असतील. बॅटिंग करत असताना आलोक 11 संघाला धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी करत असताना कोदरे 11 संघाला धावा रोखावे लागतील. 6 चेंडू फार महत्वाचे आहेत. 6 गोष्टी तुमच्या आयुष्यात देखील फार महत्वाच्या आहेत. आपण चेंडू नेहमी काउंट करतो 1 2 3 4 5 6. उलट काउंट करा. 6 म्हणजे 6 आकडी पगार, 5 रूम म्हणजे 5 रूमचा फ्लॅट, 4 म्हणजे 4 चाकी गाडी, 3 म्हणजे आई बाबा मी असा सुरेख परिवार, 2 म्हणजे 2 तास क्रिकेटचा खेळ, 1 म्हणजे साधी सरळ सुंदर बायको. या 6 गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील तर तुमचं आयुष्य सुरेख. आणि आता या 6 चेंडूमध्ये जास्त धावा बनवल्या तर आलोक 11चा डाव सुरेख होईल. आणि 6 चेंडूमध्ये धावा रोखल्या तर मात्र इथे 41 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू फार निर्णायक आहेत आणि 6 चेंडू फार महत्वाचे असतील प्रत्येकसाठी. 6 चेंडू महत्वाचे असतील आसिफसाठी. बराच वेळ जो आसिफ शांत होता त्याने मागच्या शेवटच्या चेंडूवरती खेळलेला घणाघाती षटकार आपण पाहिला. आकाश जाधवच्या हातामध्ये चेंडू. आकाश हा चेंडू मात्र इथे वेगवान होता. इथे पंचांनी मात्र कळवलंय चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू मात्र इथे टाकला गेला. आकाश जाधव मुंडवा एक्सप्रेस मैदानामध्ये, मुंडवाचा लोकल बॉय आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी इथे आकाशने मात्र सुरू केली आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आकाशने 4 चेंडू वाईड बॉल टाकून केली होती. त्यानंतर आकाशने जे गोलंदाजी केले ना, मला वाटतं त्यांनी पूर्ण स्पर्धेचे पहिले वाईट चेंडू आधीच टाकून घेतले. नंतर मात्र त्याने केलेली अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. इथे चेंडू मात्र डॉट बॉल आला. शेवटचे 5 चेंडू मात्र शिल्लक आहेत. प्रत्येक बॅटिंग करताना आपण पाहतोय प्रतीकच्या बॅट मधनं फटका, जोरदार चान्स नाहीये तिथे फिल्डरला, फक्त बघत राहावं लागेल. चेंडू एक टप्पा घेत जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. खणखणीत चौकार. 4 धावांनी मात्र धावफलक पुढे सरकला. काय फटका इथे प्रतीकच्या बॅट मधनं आपण पाहिला. जास्त त्याने हालचाल कुणालाच करायला लावली नाही. स्वतःने देखील जागेवरती खडे शॉट मात्र खेळला आणि दोन्ही क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिले कारण तो परफेक्ट दोघांच्या गॅप मधनं हा चेंडू मात्र बाउंड्रीच्या बाहेर गेला. 45 धावा 45 रन. 5 फलंदाज बाद 45 धावा. 4.2 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. प्रोजेक्टेड स्कोर अगदी पाहिलं तर 51 पर्यंत दाखवतोय, पण या 4 चेंडू मध्ये गणित बरंच स्पष्ट होऊन जाईल. खोलवर टप्प्यात चेंडू होता. सरळ रेषेमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंगमध्ये चेंडू खेळायला घेतली आहे ती केवळ एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन, चांगला बॅकअप इथे मात्र चॅम्बोकडनं आपल्याला पाहायला मिळाला. आयुष्यामध्ये देखील तुम्हाला बॅकअप चांगला असेल तर तुमचं आयुष्य देखील चांगलं. त्याचा बॅकअप चांगला नसेल त्याला बॅकअप देखील लवकर करावा लागतो. 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 फलंदाज बाद 46. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. आसिफ स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करतोय. एक षटकार मात्र आसिफच्या बॅट मधनं आलाय. सेट फलंदाज ओपनिंगला आलेला बॅटर अजूनही खेळतोय. आसिफच्या बॅट मधनं परत एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडूला थांबवलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. प्रयत्नाची पराकाष्ठा इथे मात्र करण्याचा प्रयत्न हे दोन्ही खेळाडू करतायत. इथे तिसरी धाव. साज बाज और ताज. इथे 3 धावा इथे पूर्ण केल्या. चांगली रनिंग भेटत विकेट. धावांसाठी सुरू असलेली धाव मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि प्रत्येक धावेसाठी धाव मैदानामध्ये सुरू आहे. आयुष्यामध्ये आपण नेहमी म्हणतो जास्त धावलो की दम लागतो, जास्त धावलो की दम लागतो, पण जास्त धावायला पण तुमच्यामध्ये दम लागतो आणि स्पर्धा आयोजन करायला पण तुमच्यामध्ये दम लागतो. तर दम आयोजकांनी दाखवला आणि आज ही स्पर्धा मात्र सर्वांच्या पसंतीची स्पर्धा म्हणून नक्कीच काउंट केली जाते, गणली जाते. कॅम्बॉय चषक 2026चा थरार आपण पाहतोय. अंतिम सामना असेल आजच्या दिवसातील. अंतिम 2 चेंडू शिल्लक.
प्रतीकच्या बॅटमधनं फटका खेळलाय, पण तिथे क्षेत्ररक्षक आता तिथं थांबला होता. गॅप तो शोधू शकला नाही. केवळ एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव. 50 धाव पूर्ण होत आहे. टीमच्या 50 धाव पूर्ण झाल्या आलोक 11 संघाच्या. एका बाजूने आलोक 11, एका बाजूने सिद्धार्थ कोथळे 11. या दोन संघ दरम्यान सुरू असलेला सामना आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू, ज्या फलंदाजाने पहिला चेंडू खेळला होता तोच फलंदाज या इनिंगचा शेवटचा चेंडू खेळतोय आसिफ. फुल टॉस चेंडू परफेक्ट गॅप मध्ये प्लेस केलाय. 4 धावांचा इजाफा. चौकाराने धावफलक पुढे सरकेल. 54 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. विजयासाठी बनवायच्या आहेत. 5 ओव्हर मध्ये 55 धावांचं टार्गेट. 5 ओव्हर मध्ये 55 धावांचं टार्गेट मात्र इथं केलं गेलंय. पाच ओव्हरचा खेळ पाहिला आपण. 5 फलंदाज बाद, 54 धावा बनवल्या गेल्या. या पूर्ण इनिंग मध्ये फक्त 3 धावा एक्स्ट्राच्या खर्च झाल्या. बाकी धावा बॅटने बनवायला लागल्या बॅटरला. किंवा गोलंदाजी सुरुवात चांगली केली होती, पण शेवट मात्र आसिफ तांबोळीचा खेळ मात्र बहारला. प्रतीकने खेळलेली अप्रतिम बॅटिंग आणि त्याच जोरावरती आलोक 11ने बनवल्या 54 धावा. विजयासाठी 55 धावांचं टार्गेट संदीप दादा कोदरे 11 संघासमोर ठेवलं गेले. पाहूया सेकंड इनिंगचा खेळ कसा होतोय. चला मैदानाचा ताबा घ्या. लगेच मॅच चालू करून घ्या. वेळ वाचवा. चला थोडं फास्ट खेळा. लवकर मॅच चालू करून घ्या, कारण नंतर बॅड लाईटचा अपील चालणार नाही आहे. त्या परिस्थितीमध्ये सामना तुम्हाला खेळावा लागेल. त्यामुळे त्वरित सामना चालू करून घ्या. हॅलो. चला मॅच चालू करून घ्या लवकर. वेळ वाचवा. चला मॅच चालू करून घ्या. वेळ वाचवा. 55 धावांचं टार्गेट. क्रिकेटच्या सर्व नियमांना धरून तुम्हाला मात्र खेळावं लागेल. ज्यावेळेस सर पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, त्यामुळे कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी मात्र घेतली जाते. क्रिकेटच्या नियमाला धरून चालणारं व्यक्तिमत्व ज्यावेळेस सर या स्पर्धेमध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात.
चला मॅच चालू करा. मॅच चालू करा, वेळ वाचवा. पाच ओव्हर मध्ये 55 धावांचं टार्गेट. मॅचला होईल सुरुवात. खेळाच्या नियमांना धरून मात्र क्रिकेट खेळावं लागेल हे मात्र स्पष्ट केलं अजय सरांनी. एक स्ट्रिक्ट निर्णय नक्कीच इथे कळवले गेले. सेकंड इनिंगला सुरुवात. आघाडीचे 2 बॅटर मैदानामध्ये येतात. सुमित परेश खडके नॉन स्ट्राईकला असेल. मॅचला सुरुवात. सागर शिंदे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सुमित धोंगडेसाठी गोलंदाजी करेल. तो काही स्टार खेळाडू आहेत आणि आता मात्र या मॅचला मजा येणार आहे, कारण शेवटच्या काही ओव्हरमध्ये आसिफने केलेली तोडफोड आणि त्यावरती धावांचा चांगला डोंगर उभा राहिलाय. 55 धावांचं टार्गेट घेऊन टीम मैदानामध्ये उतरले आणि इथे आता विजेता स्पष्ट करणं मात्र अवघड असेल. क्रिकेटचं भाकीत करणं मात्र अवघड असेल, कारण चांगला धावफलक इथे उभा केलाय. गोलंदाजासाठी चांगला फायटिंग स्कोर उभा केलाय. फक्त आता गोलंदाजाला त्या स्कोर वरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुमित धोंगडे पहिला चेंडू हवेत खेळला. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. टिपला झेल आणि त्याच बरोबर सुमित धोंगडेचा संपला खेळ. मोठा मासा गळा लागलाय. फलंदाज इथे बाद. ज्या खेळाडूवरनं बरीचशी चर्चा झाली त्याच खेळाडूने झेल टिपला. लाभदायी ठरला तो अलोक 11 संघासाठी. सुमित मात्र इथे मोक्याच्या क्षणी पहिल्या चेंडूवरती बाद झाला. मोठी खळबळ. तिथे पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती पहिला बॅटर बाद. मॅच मेट ट्विस्ट. एक मोठी विकेट. मोठ्या संघाला बसलेला मोठा झटका असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल जीवित म्हात्रे. जीवित म्हात्रे नवीन बॅटर मैदानामध्ये. 29 चेंडू आणि 55 धावांचं टार्गेट. मॅच अगदी पाहिले तर आता वातावरण गरम करणारी मॅच नक्की पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय आणि इथे आता चेंडू ट्रॅव्हल करणं, चेंडूच्या बाहेर करणं मात्र थोडं अवघड होत असताना सुबीत सारखा फलंदाज मात्र सागरने बाद केला. जीवित म्हात्रे हा चेंडू मात्र चांगला फटका खेळलाय. गॅप शोधली आणि कव्हरच्या डोक्यावर केलेला एक सुंदर चौकार. 4 धावांनी जीवित म्हात्रेने केलेली या इनिंगची सुरुवात. शॉर्ट पिच चेंडू होता, त्यावरती अगदी चांगला फटका मात्र खेळला. सूरज क्षीरसागरच्या डोक्यावरने खेळलेला हा चौकार आपण पाहिला. 28 चेंडू आणि 51 धावांची गरज. सागर शिंदे एकदा गोलंदाजी मार्कवर. अगदी हा चेंडू मात्र स्लोवर चेंडू टाकला तर रीड केला. या चेंडूला फक्त दिशा दाखवत एक सिंगल धाव मात्र घेतली. परेश खडके बॅटिंग साठी मैदानामध्ये आपण पाहतोय. ओपनिंग आलेला बॅटर आहे परेश खडके. चांगली साथ त्याला मात्र आता जीवित म्हात्रेला द्यावी लागेल. चांगल्या धावा टीम साठी बनवाव्या लागेल. मॅच अगदी पाहिली तर आता 27 चेंडू मध्ये 50 धावा हे समीकरण मैदानामध्ये घेऊन ही मॅच मैदानामध्ये सुरू होईल. शॉर्ट पिच चेंडू सजवून दिला, स्वीकार केला, भिरकावून दिला. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. चेंडू हा बराचसा खराब टाकला होता. स्लोवर चेंडू, त्यातही शॉर्ट पिच. अगदी हा चेंडू म्हटला असेल आ बैल आणि मुझे मार असा चेंडू तो टाकला आणि त्याचा फायदा मात्र चांगला घेतला परेशने. पहिला चेंडूवरती परेशचा कॉन्फिडन्स डबल होईल इतकाच चांगला फटका त्याने मात्र खेळला. खरपूस समाचार या चेंडूचा घेतला. 9 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा.
9 रन ऑन स्कोर बोर्ड. सव्वीस चेंडू 46 धावांची गरज. चौकाराने मात्र मॅचचा रंग बदलण्याचं काम परेशने केलंय. परेशचा परत एकदा चांगला फटका, पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सूरज कोरम इथे चूक होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव. सिंगल धावेवर धावफलक पुढे सरकेल. 10 धावा. ज्या गोलंदाजाने सकाळपासून अगदी चांगली गोलंदाजी करत धाव फलकावरती अगदी फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलं होतं, त्या गोलंदाजावरती आता 2 चौकार खेळण्याची आक्रमण मात्र इथे पाहायला मिळत आहे. यावेळेस स्लोवर चेंडू रीड केला, चेंडू हवेत खेळला आणि ते चेंडू जाईल सीमा रेषेच्या पार. षटकार. 6 धावा. जीवित मात्रेच्या बॅट मधनं आलेला एक आलिशान फटका होता. षटकार. त्या सागर शिंदेवरती मात्र फार मोठी मदार होती. त्याच सागरवरती आक्रमण केलं आणि असे चेंडू मात्र सीमारेषे बाहेर मारण्याचे जीवितचा हातखंडा चांगला आणि तोच फटका जीवित मात्रेच्या बॅट मधनं आला. 16 धावा. 16 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा. जीवित मात्रेने काय फटका खेळला पाहिलं. स्लोवर चेंडू आहे, त्या चेंडूला जवळ येऊन दिलं, वाट पाहिली आणि नंतर त्या चेंडूची वाट लावली आणि चेंडूला षटकाराची वाट दाखवली. पहिल्या ओव्हर मध्ये बनवल्या 16 धावा. गाणी लावू नका, गाणी लावू नका. टेम्पोवाले दादा गाणी बंद करा, गाणी बंद करा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज. गोलंदाजी मार्कर आहे ओम. मागच्या ओव्हर मध्ये ओमने चांगली गोलंदाजी केली होती. 4-5 धावा देत त्याने मात्र 2 विकेट देखील घेतल्या होत्या. इथे देखील त्याच गोलंदाजीची गरज असेल. इथे देखील तीच गोलंदाजी करणं गरजेचं असेल. 24 चेंडू 39 धावा हे समीकरण आता मैदानामध्ये पूर्ण करावं लागेल. सामना अजूनही संपला नाहीये. जीवित मात्रेने जरी चांगली बॅटिंग केली असेल, या मागच्या ओव्हरमध्ये 16 धावा घेतल्या असतील, तरी देखील अजून सामना बराचसा दूर आहे. वाह परेश कडके, वाह काय बॅटिंग केली परेशने देखील. हा चेंडू अगदी पाहिला तर क्रिकेटच्या खेळाला 4 चांद लावणारा फटका होता. चौकार. 4 धावा. डीप कव्हर मध्ये खेळलेला हा सुंदर फटका. चौकार. इथे आता प्रत्येक चेंडूवरती आक्रमण होताना पाहायला मिळतंय. अजय आवळे सर कुठे असताल तर संपर्क साधा. अजय आवळे सर कुठे असताल तर संपर्क साधा. परत एकदा हा चेंडू जमिनी समांतर आणि इथे हा चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या पार. चौकार. 4 धावा. परेश खडकेची मात्र भन्नाट बॅटिंग. मला वाटते ही बॅटिंग त्याने 2-3 इनिंग जपून ठेवली होती का, तर इथे ही बॅटिंग मात्र गरजेची होती. संदीप दादा कोदरे संघासाठी मात्र चांगली बॅटिंग करताना परेश खडकेने मात्र 4 चेंडू मध्ये 13 धावा बनवल्या. 22 चेंडू 31 धावांची गरज. हो 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 बाउन्सर चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर बॉलिंग टीमने तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवलाय. व्हाईट बॉल ऐका ते चेक केलं जाईल. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती इथे आक्रमण केलं जाते. प्रत्येक चेंडूला मात्र धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आयुष्यात देखील अनेक संकट येतात. त्या संकटाच्या चेंडूवरती देखील आपण चांगली मात करत असतो, धावा बनवण्याचा प्रयत्न करत नसतो. इथे देखील तो प्रयत्न केला जातोय. अफाटाईच्या मैदानी तू यशो वेळोवेळी, डाव तुझा येता तू जमवशी आपली खेळी, काळ करी मग गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, बहुताली जेल गया. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. बहुताली जेल गया जो तो फाशी फेकी, मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवीशी तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. प्रतीकला मात्र तो मूलमंत्र चांगलाच जमलाय. प्रत्येक चेंडूवरती त्याने मात्र धावा घेतल्यात. चांगली बॅटिंग आतापर्यंत प्रतीकने केली. परेशने चांगली बॅटिंग केली आणि इथे परत एकदा हा चेंडू मात्र
चांगला फटका आणि इथे देखील सुसाट वेगाने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. चौकारांची हॅट्रिक मात्र पूर्ण केली. बॅक टू बॅक 3 चौकार परेश खडकेच्या बॅट मधनं आपण पाहतोय. 21 चेंडू आणि 26 धावांची गरज. सामना अगदी बराचसा सामना सोपा करून टाकलाय परेश खडकेने. ज्या ओमने मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्या ओमला मात्र आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 13 धावा मोजाव्या लागल्या आणि ते 13 राहणार नाहीत. हवाई हल्ला, चेंडू जाईल समालोचन कक्षाच्या अगदी वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार, 6 धावा. स्वप्नील दोंगडे बाद झाल्यानंतर वाटलं होतं की इथे मॅच शेवटपर्यंत शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल का की काय, पण इथे प्रत्येकने मात्र सामना असा खेळलाय असं वाटतंय त्याला मॅच लवकर संपवायची. 20 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. 35 झाल्या. 35 रन्स. शेवटचे 20 चेंडू धावा बनवायच्यात 20. मॅच संपली असं म्हणता येणार नाही कारण अजूनही आलोक 11ने सामना सोडला नाहीये, ते देखील लढतायत. हा चेंडू मात्र इथे ओमचा वेगवान सुरेख चेंडू होता. डॉट बॉल. निर्धाव. चेंडू मात्र इथे आलाय. 19 चेंडू 20 धावांची गरज. चेंडू 20 धावांची गरज. ओमचा हा चेंडू इथे बॉटम नक्कीच स्पर्श करून चेंडू मागे निघून जातोय. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा. ज्या ओमने मगाशी केवळ 5 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या त्या ओमला या ओव्हरमध्ये खर्च करायला लागल्या तब्बल 20 धावा. 20 धावांचं पॅकेज या ओव्हरमध्ये ओमला दिलं गेलं. शेवटचे 18 चेंडू 19 धावांची गरज. 18 चेंडू 19 धावांची गरज. सूरज क्षीरसागर गोलंदाजी मार्कवर आता परत एकदा पाहायला मिळेल. अनुभवी गोलंदाज आहे आणि इथे हा अनुभव पणाला लावावा लागेल कारण पहिल्या 2 गोलंदाजांना बऱ्याचशा धावा मोजाव्या लागल्या. आता येणाऱ्या 3 गोलंदाजांना मात्र मॅच परत एकदा खेचावी लागेल. सूरजला विशेषतः चांगली गोलंदाजी करावी लागेल. व्हाईट बॉलने इथे सुरुवात. व्हाईट बॉलने सुरुवात. इथे चेंडू मात्र डॉट. एक व्हाईट बॉलने धाव मात्र पुढे सरके 37. शेवटचे 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. बॉल रन इक्वेशन मात्र आता मैदानामध्ये पूर्ण करावं लागेल. त्यामुळे चेंडू आकाशात खेळलाय. फटका फसलाय. अजित डाऊन द बॉल. टिपला झेल आणि तिथे परेश मात्र बाद होऊन मैदानाच्या बाहेर परतेल. अजितने टिपला एक चांगला झेल. सूरज क्षीरसागर विकेट टेकिंग गोलंदाज. इथे मात्र विकेट मिळवले सूरजने. फलंदाज इथे मात्र होते बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल विशाल सरकार. पण अगदी परेशने सामना मात्र बराचसा सोपा करून टाकला टीम संदीप दादा कोदरे संघासाठी. त्यांनी मात्र चांगली बॅटिंग केली. बराचसा सामना आता मात्र आवाक्यात आणून दिलाय. पण आता गोलंदाजांची करामत पाहावी लागेल. जर गोलंदाजाने सामना परत एकदा खेचला, चांगल्या विकेट घेतल्या तर इथे मात्र परत एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. 17 चेंडू 18 धावांची गरज. परेशने केली लाजवाब बॅटिंग. सामना अगदी त्याने संघापर्यंत भरपूर पोहोचवला पण तो शेवट मात्र करू शकला नाही या मॅचचा. विशाल यावेळेस मात्र बॅटिंग साठी आलाय. पहिला चेंडू अगदी विशालने सेन्सिबल क्रिकेट खेळत सिंगल धाव घेतली. पहिले काही चेंडू बॅटवरती घेण्याचा प्रयत्न केला कारण आजचा दिवस विशालची बॅटिंग आपण पाहिली तर मागच्या मॅच मध्ये विशाल पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. त्यामुळे अगदी पहिल्या चेंडूला त्याने सन्मान दिला. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेत स्वतःचा कॉन्फिडन्स मात्र जागा करण्याचा प्रयत्न त्याने केला. 16 चेंडू 17 धावांची गरज. चेंडू मात्र गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. अयान शेख तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक सिंगल धाव.
आता मात्र हे दोन्ही बॅटर असं वाटतंय डोक्यावरती बर्फ ठेवून मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. शांत डोक्याने मॅच मागतं पुढे नेण्याचा प्रयत्न. बॉलर रन इक्वेशन ते सूरजच्या ओव्हरमध्ये त्यांनी मात्र शांत खेळ सुरू केलाय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा बनवल्या गेल्या. विशालच्या बॅटमधनं स्विच हिट, नो चान्स फॉर एनी फिल्डर. चेंडू जाईल सुसाट वेगाने सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार 4 धावा. शेवटचे 14 चेंडू 12 धावांची गरज. विशाल सरकारच्या बॅटमधनं आल्या चौकार. मॅच मात्र तो देखील एक चांगला बॅटर आहे हे सिद्ध करतोय. मगाशी अगदी जरी लवकर आउट झाला असेल तरी देखील त्याच्या बॅटमध्ये ती ताकद आहे. ती ताकद मात्र तो दाखवण्याचा प्रयत्न इथे करतोय. त्यावेळेस हा चेंडू अगदी पाहतोय आपण सेन्सिबल क्रिकेट. चौकारा पाठोपाठ त्याने लगेच एक सिंगल धाव घेत स्ट्राईक रोटेट केले. 13 चेंडू 11 धावांची गरज. या 11 धावा मात्र फार महत्वाच्या असेल. कमीत कमी 21,000चा पल्ला मात्र त्या गाठून देणारे 11 धावा आहेत. प्रत्येक धाव आता जर पाहिली तर कमीत कमी 2,000च्या वर मात्र या धावेला महत्व असेल. जीवित मात्र इथे कोणत्याही प्रकारची घाई करत नाहीये. फक्त चेंडू येईल तसे जवळ येऊन देतो आणि फक्त सिंगल धावावरती तो परावर्तित करत मॅच पुढे नेण्याचा प्रयत्न. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद 45 धावा 45 रन. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 45 धावा बनवल्या. 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. 12 चेंडू बनवायच्या 10 धावा. अभि कुजूरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. इथे मात्र अभि कुजूरकडनं अपेक्षा एवढीच असेल की या ओव्हरमध्ये 4-5 धावांचा षटक त्याने हाताळावं. नंतर सूरजला मात्र संधी मिळाली तर मात्र तो प्रयत्न चांगला करेल. कारण आघाडीच्या 3 गोलंदाजाला बऱ्याचशा धावा आल्यात. म्हणजे सूरज मात्र पुढच्या ओव्हरच्या देखील तयारीत असेल. पण इथे याच ओव्हरमध्ये जीवित मात्रे आणि विशाल सरकार सामना संपवणार का याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. 12 चेंडू 10 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 10 धावा. कॅम्प बॉय चषक 2026 आजचा 4था दिवस. अगदी पाहिलं तर फायनल डे जे बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारे संघ आहेत त्यांच्या दरम्यान मोठ्या मॅचेस उद्या पाहायला मिळतील. ते फटका चांगला खेळलाय. पाहूया इथे धावा किती मिळतील. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करेल. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न केला गेला नाही. केवळ एक सिंगल धाव. सिंगल धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. 11 चेंडू 9 धावांची गरज. अभिषेक कुजूर प्रयत्न करेल. समोर असेल विशाल सरकार. सामना एकतर्फी करून टाकलाय. हा चेंडू मात्र बराचसा दूर वरनं गेला. चेंडू मात्र व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ होईल. या एक्स्ट्रा धावा मात्र मॅच मधनं दूर घेऊन जातात आलोक 11 संघाला. आज दिवसभरामध्ये आलोक 11 संघाने मात्र चांगली खेळी करून दाखवली होती. प्रतिस्पर्धी संघाला जास्त त्यांच्या स्कोरबोर्डच्या जवळ त्यांनी येऊन दिलं नाही. पण दुसऱ्या बाजूने संदीप दादा कुत्रे 11 संघाने देखील अप्रतिम खेळ मात्र करून दाखवला. आणि शेवटच्या मॅच मध्ये विशाल सरकारची बॅट मैदानामध्ये बोलायला लागली. स्विचिटचा हा आणखी एक चौकार. सामना बराचसा सोपा झालाय. आता 10 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. अभिषेक कुजूरला मात्र ही मॅच या ओव्हर मध्ये वाचवण्यासाठी गोलंदाजीला सोपवलं होतं. पण इथे अभिषेक कुजूरच्या या ओव्हर मध्ये आतापर्यंत चांगल्या धावा बनवत या ओव्हर मध्ये सामना संपवण्याची तयारी मात्र इथे विशाल सरकारने केली आहे. दुसऱ्या बाजूने जीवित मात्र फक्त सिंगल धावा खेळत एक चांगली साथ मात्र त्याने दिली. इथे परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू निर्धाव. डॉट बॉल. विजयासाठी अजूनही 4 धावांची गरज असेल. शेवटचे 10 चेंडू बनवायचे 4 धावा. 9 चेंडू आणि 4 धावांची गरज. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. हलकासा मिसफील्ड आणि सिंगल धाव. इथे मात्र पूर्ण होईल. सिंगल धावाने मात्र धावफलक पुढे सरकतोय.
तब्बल 61,000 रुपये पारितोषिक असलेली अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. खत्र्या स्पर्धेचा गवगवा अति पूर्ण महाराष्ट्रभर आता मात्र सुरू असताना आपण पाहतोय. कारण अनेक स्पर्धा बंद असताना कॅम्प बॉय चषकाचा भव्य दिव्य सोहळा आज मात्र आपण पार पडताना पाहतोय. उद्या फायनलचा दिवस, अंतिम दिवस. फटका चांगला खेळला जीवित मात्रे, बराच वेळ शांत होता, पण हा विजयी फटका जीवित मात्रेच्या बॅटमधनं आणि त्याचबरोबर बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय संदीप दादा कोत्रे 11 बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल. अभिनंदन टीम आलोक 11 हार्डलक. चांगला खेळ आलोक 11 ने देखील करून दाखवला, पण ते बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेला संघ ठरतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नयन. 2 ओव्हर 9 धावा 2 विकेट घेणारा नयन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नयन ठरला मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नयन. आणि ड्रोन गायकवाड देखील एक मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. ड्रोन गायकवाड इथे असतील किंवा खेळाडू कोणी असतील तर त्यांनी तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. नयन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो. नयन ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ, नयनची घातक गोलंदाजी आपण पाहिली. 2 ओव्हरमध्ये नयनने फक्त 9 धावा खर्च केल्या आणि त्याचबरोबर 2 फलंदाज देखील बाद केले. नयनच्या गोलंदाजा सुसाट मारा, त्यापुढे अगदी आलोक 11 संघाचा त्याने डाव पूर्ण सावरूच दिला नाही आणि त्यानंतर मात्र मॅन ऑफ द मॅच मिळाला. अभिनंदन नयन. त्याचबरोबर आजचा